पुण्यातील जमीन व्यवहार घोटाळा प्रकरणावरून आक्रमक झालेल्या अंजली दमानी यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। 24 तासांचा अल्टिमेटम हा पूर्ण झाल्यानंतर अंजली दमानिया अमित शहांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्यात। दमानिया आपल्यासोबत 21 किलोंचे पुरावे घेऊन दिल्लीला रवाना झाल्यात। दरम्यान दमानियांना अजून अमित शहांच्या भेटीची वेळ ही मात्र मिळालेली नाही। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया अजित पवारांच्या विरोधामध्ये अमित शहा यांच्याकडे आलेल्या आहेत। आपण पाहू शकतो सुटकेस भरून पुरावे हे अजित पवारांच्या विरोधात आलेत। आत्ताच्या घटकेला हे सगळं जे चाललंय ना महाराष्ट्रात खूप सिरियस आहे आणि कुठे चाललंय महाराष्ट्र आता, म्हणजे ना तत्व उरली आहेत ना काहीच। भ्रष्टाचार तर अफाट होत चाललाय, त्याला काही सीमाच आता उरल्या नाही आहेत। कुठचा पक्ष कुठल्याबरोबर जातोय, सगळेच जण लुटण्याच्या शिवाय दुसरं काही करत नाही आहे। आणि आत्ताचं जसं मी म्हणते हे जे त्रिकूट आहे ते आधी भाऊ काय भाई काय आणि दादा काय, हे सगळ्यांनी मिळून जी दादागिरी चालवली आहे ना कुठेतरी थांबवण्याची गरज आहे। आता अमित शहांकडनं ही अपेक्षा आहे की ते नीट 3 जणांची समिती करतील। त्या 3 जणांच्या समितीत एकतर रिटायर्ड जज, एक IPS ऑफिसर जसे प्रवीण दीक्षित म्हणा, मीरा बोरवणकर म्हणा, अशी लोक पाहिजेत। आणि तिसरं म्हणजे ACS खारगे जे आहेत ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडनं असतील, अशी समिती बनली पाहिजे। आणि यांनी फक्त फिक्स टाइम बाउंड ॲक्शन घेतली पाहिजे 30 दिवसाच्या आत, कारण प्रत्येक समिती बनते वाढवत मुदतवाढ मिळते। आत्ताच्या घटकेला आपल्याला माहिती आहे की 21 कोटी भरण्यासाठी 3दा मुदतवाढ जर MIDAला दिली असेल तर तुम्ही मी आपण जर असा काही स्कॅम केला तर आपल्याला अशी मुदतवाढ कोणी देईल का? आपल्याला उचलून पहिलं जेलमध्ये टाकतील, पण तसं होताना दिसत नाही। मी 2 दिवस थांबून वाट बघणार आहे। नाही मिळालं तर मात्र मला हायकोर्ट मूव्ह करावं लागेल, कारण जर जो ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे जर लोक भ्रष्टाचारावर कारवाईच करत नसतील तर महाराष्ट्राच्या जनतेने समजून घ्यावं की हे सगळेच यांचे जे आहेत ते इलेक्शन पुरतीचे डायलॉग आहेत। आणि जर खरंच केलं तर उदो सुद्धा करतील लोक। माझ्या मुख्यतः 3च मागण्या आहेत की पहिलं म्हणजे अजित पवारांनी 2 पदांवरनं, त्यांच्याकडे 3 पद आहेत, तीनापैकी 2 पदांवरनं म्हणजे उपमुख्यमंत्रीपद आणि पालकमंत्रीपद याच्यातनं राजीनामा दिला पाहिजे। ते फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांनी पुढे कंटिन्यू केलं, मला प्रॉब्लेम नाही, कारण तेव्हा त्यांना रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे वागावं लागेल। आत्ताच्या घटकेला ही पहिली मागणी। दुसरी की पार्थ आणि MIDAला FIR मध्ये घालण्यात यावं। आणि तिसरं म्हणजे ही SIT जी आहे, जी आत्ताच्या घटकेला एक फार्स आहे, ती अतिशय ताबडतोब रिकॉन्स्टिट्यूट करून रिटायर्ड जज, IPS आणि रेव्हेन्यू अशा लोकांची व्हावी, अशी माझी मागणी। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.